या ठिकाणी कार्य करत असताना आपण जी धावपळ करतोय, जो अट्टहास करतोय, जे प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नाच्या अंती आम्हाला कशा प्रकारचं फळ प्राप्त होतंय याचा विचार खऱ्या अर्थानं आम्ही करत नाही. आणि मग काय होतंय, आम्ही धावपळ करत असतो, आम्ही आमच्या जीवाचा आटापिटा करत असतो, आम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो. पण ज्या वेळेला त्याचं फळ मिळायची वेळ येते किंवा ते फळ मिळतंय त्यावेळेला मात्र माणसाला पश्चाताप करावा लागतो. कारण आमची धावपळच, आमचे प्रयत्नच नश्वर नाशिवंत गोष्टी साठवण्यासाठी असते. आमचे प्रयत्न जे आहेत ना, आमची धावपळ जी आहे ना, नश्वर गोष्टी साठवण्यासाठी असते, नाशिवंत गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आमची धावपळ असते. आम्ही हा विचार करत नाही की आम्ही जे गोळा करतोय, आम्ही जे साठवितोय, आम्ही जे मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय ते आम्हाला कितपत साथ देतंय, कितपत सहाय्य करतंय याचा विचार आम्ही करत नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आम्हाला जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात. करुणी जतन कोणा कामा आले धन. आमची धावपळ कशासाठी आहे, आमचे प्रयत्न कशासाठी आहेत? आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही काबाड कष्ट करतोय, जे काही करतोय ते कशासाठी आहे? बरं, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या. ह्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी पैशाची गरज आहे. पैसा जर नसेल खिशामध्ये तर काहीच होऊ शकत नाही. पण तो किती असावा आणि कसा असावा याला महत्व आहे. याचा अभ्यास जर आम्ही केला नाही ना तर असून नसल्यासारखं आहे, असून नसल्यासारखं आहे. सुखासाठी मिळवतोय, आयुष्यात कधी सुख मिळत नाही. याला कारण काही नियोजन नाही, त्याचा विचार नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देताना, एक मार्गदर्शन करत असताना म्हणतात, करुणी जतन कोणा कामा आले धन, ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता. ज्या वेळेला एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी आम्ही त्या स्मशानभूमीमध्ये जातोय त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक शब्द असतोय, आयुष्यभर या माणसाने धावपळ केली, आयुष्यभर या माणसाने काबाड कष्ट केले, शून्यातून विश्व निर्माण केलं, साम्राज्य निर्माण केलं, काही नव्हतं जवळ त्याच्या, पण चांगल्या प्रकारे प्रगती झाली. एवढी धावपळ केली, एवढी काबाड कष्ट केले, कधी जीवाचा विचार केला नाही, कधी मौज मजेचा विचार केला नाही, मनाला मारलं, जीवाला मारलं आणि फक्त साठवलं. काय आलं रे आज बरोबर त्याच्या? हे स्मशानातले वाक्य आहेत बरं का. आमच्या स्मशानात असलेल्या त्या माणसाच्या मुखातले वाक्य येते. काय आलं माणसाच्या बरोबर? माणसाच्या बरोबर काहीही जात नाही, माणसाच्या बरोबर काहीही येत नाही. हे आम्हाला तेव्हा कळतंय जेव्हा एखाद्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी आम्ही स्मशानामध्ये जातोय ना, तेव्हा कळतंय. त्याची जाणीव आज आम्हाला जगद्गुरु तुकोबा करून देत आहेत. असो, या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं रोज चिंतन करत आहोत. ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही चिंतन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी मालू हरी ठाकरे परिवाराचे पिताश्री मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी बाबांना देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण दररोज जगद्गुरु तुकोबांच्या गाथेतील अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत, श्रवण करत आहोत. आजचा हा चिंतनाचा 4था दिवस आहे. आतापर्यंत आपण 3 दिवस या ठिकाणी चिंतन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे आणि आजचा हा 4था दिवस आहे.
खऱ्या अर्थानं आम्ही जे धन प्राप्त करण्यासाठी, जे धन कमवण्यासाठी प्रयत्न करतोय, ते आम्हाला जीवन जगण्यासाठी ठीक आहे, आमच्या आशा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी ठीक आहे, आमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी ठीक आहे. अन्न पाहिजे, माणसाला पोट भरायला पाहिजे, सहज मिळणार नाही, देर हरी खाटल्यावर नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, काबाड कष्ट करावे लागणार आहेत, चार पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. वस्त्र जर आम्हाला हवे आहेत, कपडे जर आम्हाला हवे आहेत, तर त्यासाठी सुद्धा फुकट कोण देणार आहे? आम्हाला पैशाची गरज आहे. निवारा जर आम्हाला हवा आहे, घर जर आम्हाला बांधायचंय, घराचं बांधकाम जर करायचंय, घर जर पाहिजे, फुकट कोण राहायला देणार आहे? ह्या गरजा पूर्ण होण्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे. पण संत म्हणतात अर्थ हा पुरुषार्थातला दुसरा भाग आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थार्जन करताना माणसाने धर्म सोडू नये. समजतंय? अर्थार्जन करताना माणसाने धर्म सोडू नये. आणि धर्म सोडून केलेलं अर्थार्जन आयुष्यात कधी सुख देणार नाही, कधीच सुख देणार नाही तुम्हाला. म्हणून अर्थार्जन करताना, धन कमविताना, पैसा मिळविताना, संपत्ती मिळविताना आम्ही धर्म सोडू नये. ज्यांनी ज्यांनी धर्म सोडला ना, त्यांनी कमविलेल्या धनेचा त्यांना सुद्धा उपयोग झाला नाही, संपत्तीचा त्यांना सुद्धा उपयोग झाला नाही. म्हणून धर्म महत्वाचा आहे. एखादा मोठा अधिकारी असतो बघा, एखाद्या मस्तके टेबलावर बसून काम करत असतो, खुर्चीत बसून काम करत असतो, समोर टेबल असतो त्याच्या. अनेक कार्यालयांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, त्या टेबलावर आहे की नाही एक पेपर वेट असतो. पेपर उडू नये म्हणून गोल आकाराचा असा एक जड ठोकळा असतो, त्याला पेपर वेट म्हणतात. असं त्या टेबलाच्या बाजूला असताना सहज लक्ष गेलं, काचेचा होता, पानेरी होता, सुशोभित दिसत होता. मला वाटलं काहीतरी शोभिवंत, काहीतरी सुशोभित दिसावं म्हणून ठेवलंय की काय. पण जेव्हा त्या अधिकाऱ्यांकडे पेपर दिले, ते पेपर दिल्यानंतर ते आमच्याशी बोलता बोलता टेबलावर त्यांनी ठेवले. ते पेपर उडू नयेत म्हणून त्यांनी तो गोळा जो होता ना, बॉल, ठोकळा, तो त्या पेपरवर ठेवला. तेव्हा समजलं पेपर वेट आहे ते. पेपर उडू नये म्हणून त्याच्यावर वजन ठेवलं जाते. ठीक आहे, मस्त, अगदी पाहायलाही चांगलं वाटलं, दिसायलाही चांगलं वाटलं, अनुभवायलाही चांगलं वाटलं, बरं का. पण काही अधिकारी आम्हाला असे पाहायला मिळतात, काही कार्यालयांमध्ये काही अधिकारी आपल्याला असे पाहायला मिळतात की वजन ठेवल्याशिवाय पेपर पुढे हलतच नाहीत. पुढे पेपर हलावेत म्हणून आम्हाला वजन ठेवावं लागतं. याला अधर्म म्हणतात. काय म्हणतात याला? अधर्म म्हणतात. काही माणसं आम्हाला समाजामध्ये अशी पाहायला मिळतात की त्यांना 1,00,000-1.5 लाख जर पगार असेल ना, तर तो टेबलावरून घेताना जेवढा त्यांना आनंद वाटत नाही ना, तेवढा आनंद त्यांना टेबला खालून 500ची नोट घेताना होत असतो. धर्म काय आणि अधर्म काय आम्हाला कळलं पाहिजे, बरं का. तुम्ही ज्या पद्धतीने संपत्ती कमवताय ना, तुम्ही ज्या पद्धतीने पैसा अडका गोळा करताय ना, सामुग्री गोळा करताय ना, ज्या विचाराने, त्याच विचाराने त्याचा लय होत असतो, त्याच विचाराने, बरं का. 3 चोर होते, 3 चोर होते आणि एकत्र चोरी करायचे. हा, ते म्हणजे चोर सुद्धा काही वेळेला एकत्र चोरी करत असतात, एकत्र राहून चोरी करत असतात, बरं का. आणि मग ह्या गावाला जा, त्या गावाला जा, असं करत ते जिथे जमेल तिथे जे द्रव्य मिळेल ते चोरी करण्याचा प्रयत्न करायचे. एकदा असंच चोरीच्या निमित्ताने ते काही अंतरावर गेले, काही लांबवर गेले. त्यांना काही तपास असेल,
समजलं असेल काही अमक्या अमक्या ठिकाणी भरपूर द्रव्य आहे, ते जर मिळालं तर बरं होईल. आणि त्या उद्देशाने ते गेले. गेल्यानंतर रात्रीची वेळ होती. त्यांची ही वेळ आहे बरं का. रात्रीच्या ज्या 4 प्रहार सांगितल्यात ना, 4 प्रहार आहेत बरं का माऊली रात्रीच्या, त्याच्यामध्ये चोरांसाठी खास करून एक आहे. 8 ते 10 जेवणारे जागे असतात बरं का. 10 ते 12 मौज मजा करणारे जागे असतात. आणि 12 ते 3 ही वेळ चोरांना दिली. चोरांची वेळ कोणती आहे? 3-4 पकडा. 12 ते 3-4 पुढे 3-4 पासून पुढे 6 पर्यंत ही आध्यात्मिक क्षेत्रातील भक्त साधक साधन जे कोणी आहेत, देव कार्य करणारे, देवपूजा करणारे, नामस्मरण करणारे, अभ्यास करणारे, त्यांची वेळ आहे ती. प्रभात काळ म्हणतात नवे नवे, तर ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला, ब्रह्ममुहूर्त असो. आणि मग त्यावेळेला त्यांनी चोरी केली. जे काही द्रव्य मिळालं ते अतिशय भरपूर द्रव्य मिळालं, खुश झाले, आनंदी झाले ते. पण त्या चोरीच्या निमित्ताने खूप लांब प्रवास केलेला त्यांनी. आता पुन्हा तेवढा प्रवास करायचा, त्यावेळेला काही गाड्या घोड्या नव्हत्या बरं का माऊली, वाहनांची व्यवस्था नव्हती. आणि पहाटेच्या वेळी तिथून निघाले. निघाल्यानंतर रस्त्यामध्येच बऱ्यापैकी उजाडलं, थोडासा ऊन आलं, भूक लागली त्यांना. तिघांनी विचार केला, आता आपल्याला रात्रीपासून काही खाल्लेलं नाही, आपण रस्त्यामध्ये चालतोय, भूक लागलेली आहे, काय करावं. मग तिघांनी विचार केला की समोर एक गाव दिसतंय शेजारी, आपण राणावनामध्ये चालतोय, समोर एक झाड आहे मस्त की हिरवगार भरलेलं आहे, तिथे निवांत बसूयात. एकाने कोणीतरी जाऊन त्या गावातून काहीतरी आपल्याला खाऊ घेऊन या, काहीतरी खायला घेऊन या. चालेल म्हणे. दोघे जण राहिले. त्यांनी ठरवलं, त्यांनी खाऊ आणलं काही. त्यावेळेला काही पाणी बाटलीमध्ये भेटत नव्हतं, या बाटल्या वगैरे त्यावेळेला नव्हत्या. मग म्हणे पाणी आपण शोधायला पाहिजे. तर मग त्या दोघांपैकी एकाने ठरवलं की कुठेतरी आजूबाजूला काहीतरी पाण्याची व्यवस्था असेलच म्हणून मी पाहतोय, म्हणून तो एक निघून गेला तिथून. दोघे जण निघून गेले. एक गेला गावामध्ये खाऊ आणायला काहीतरी खाण्यासाठी, दुसरा इकडे तो पाणी शोधण्यासाठी गेला, तिसरा राहिला ते धन सांभाळायला त्या ठिकाणी. पण त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार आला. जो त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये धन घेऊन थांबला ना, त्याने विचार केला, वाटे करण्यामध्ये याच्यामध्ये 3 वाटे जर झाले तर आपल्याला किती येईल. धन तर आज भरपूर भेटलंय, द्रव्य आज भरपूर भेटलंय, पण मग याच्यातून जर आपण काही थोडाफार बाजूला केला तर. आणि त्याने विचार केला, दोघांना येण्याच्या आत अर्ध त्यातलं गायब केलं. कसं गायब केलं? बाजूला केलं. बाजूला एक खरडा होता, त्या खरड्यामध्ये ठेवलं, वरती माती पाला पाचोला टाकून दिला त्याने. आणि जे धन दौलत जे काही होतं, त्यांना द्रव्य सापडलेलं, त्यातलं अर्ध त्याने ते व्यवस्थित जसं होतं तसं ठेवलं. तिकडे जो गावामध्ये खाऊ आणण्यासाठी गेलेला त्याने लाडू आणले. त्यावेळेला ते बुंदीचे लाडू आपल्याला दुकानामध्ये भेटायचे बघा, ते लाडू आणले. पण लाडू घेता घेता त्याने त्याच्या बरोबर एक उंदीर मारण्याचं औषध पण घेतलं. काय घेतलं असेल, पॉइझन. त्याने त्याच्या बरोबर विचार केला, जाता येता हे द्रव्य जर आपल्याला एकट्याला जर भेटलं तर, 3 वाटे होण्यापेक्षा जर एकट्याला भेटलं तर, मग म्हणे आपण जे आता लाडू किंवा काही घेऊन जाणार आहेत ना, त्याच्यामध्ये ते विष कालवायचं. आपण नाही खायचं, ते त्यांना खाईपर्यंत खायला घालवायचं. आपण उपवास सांगायचा त्यांना. आणि जो पाणी शोधायला गेला होता त्याने अशा प्रकारची विहीर शोधली
कमीत कमी 70 ते 75 फूट खोल असलेली विहीर, आतमध्ये जर कोणी गेलं ओरडलं तर त्याचा आवाजही बाहेर येणार नाही अशी ती विहीर. विचार केला 3 वाटे होण्यापेक्षा जर एकट्यालाच मिळालं तर मग आपण काहीतरी निमित्ताने त्यांना दोघांना इथे आणायचं विहिरीवर आणि पुढचा कार्यक्रम काय करायचं ते करायचं. मुंडी विहीर होती ती, कठडा नव्हता तिला. झालं, तिघांची बुद्धी बघा, तिघांची वृत्ती बघा काय आहे बरं का. त्याने तिकडून लाडू घेऊन आला. लाडू घेऊन आल्यानंतर हा विहीर जो शोधायला गेला होता त्याने तिथे गेल्यानंतर सांगितलं त्या विहिरीमध्ये अशा अशा वेगवेगळ्या प्रकारची कासवं आहेत, अमुक आहे तमुक आहे. ते सगळं राहू द्या बाजूला, पहिले तुम्हाला दाखवतो चला. पाहायला तर चला, अगदी लांब नाही जवळ आहे. दोघांनाही घेऊन गेला, दोघांनाही त्या विहिरीमध्ये ढकलले. हा एकटा राहिला. आला, आता म्हणे भूक लागलेली आहे, खाईपर्यंत खायचं आणि जे द्रव्य आहे ते एकटाच घेऊन पसार व्हायचं. आणलेले लाडू खाल्ले. खाता खाता त्यालाही त्या ठिकाणी प्राणाला मुकावं लागलं, कारण तिथे त्याच्यामध्ये विष टाकलं होतं. तिघांचीही वृत्ती बदलल्यामुळे, तिघांचेही विचार बदलल्यामुळे धन जागेवरच राहिली. त्या धनाने तिघांनाही प्राण गमवावा लागला, कारण ते धन अधर्माने आणलेलं होतं, अनितीने आणलेलं होतं, चोरून लबाडी करून आणलेलं होतं. ते जीव घेणारच ना, जीव घेणारच ना ते. ही गोष्ट समजा किंवा बोध समजा. गोष्टी किंवा बोध आम्ही का ऐकायचं आहे, कशासाठी ऐकायचं आहे? कथा आम्ही का ऐकायच्या आहेत? आमच्या व्यथा जाव्यात म्हणून आम्ही कथा ऐकायच्या असतात. आम्ही ज्या गोष्टी ऐकतोय ना, आम्ही जे काही बोध ऐकतोय ना, त्याच्यातून काहीतरी आम्हाला शोधता आलं पाहिजे. दृष्टांत का सिद्धांत कळावा म्हणून दृष्टांत आहे. सिद्धांत कळावा म्हणून दृष्टांत आहे. आम्ही काय शिकलो याच्यातून? ऐकायला छान वाटलं असेल ते 3 चोर आणि मग त्यांनी ते द्रव्य मिळालं, भरपूर द्रव्य मिळालं, नाही का? छान वाटलं असेल ऐकायला. पण ऐकल्यानंतर आमचं कर्तव्य काय आहे? आम्ही काय केलं पाहिजे? आता ऐकणारे काय सगळे एकाच प्रकारचे असतात का? ऐकणारे एकाच प्रकारचे असतात का? कोण कुठल्या पद्धतीने विचार करतोय तर कोण कुठल्या पद्धतीने विचार करतोय, नाही का माऊली? अहो, एका गावामध्ये दारू किती वाईट आहे ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक चांगला व्याख्याता आणला बरं का. आणि त्याने ते व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या आधी, त्याने ते मार्गदर्शनाला सुरुवात करण्याच्या आधी 2 काचेची ग्लास घेतली. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवलं, दुसऱ्या काचेच्या ग्लासमध्ये दारू टाकली. आता कुठे मिळाली ते नका विचारू बरं का. एका ग्लासामध्ये त्याने काचेच्या पाणी ठेवलं, एका ग्लासामध्ये दारू टाकली, दोन्ही ग्लासामध्ये मांसाचे तुकडे टाकले आणि त्याच्या व्याख्यानाला सुरुवात केली. त्याने मार्गदर्शन करायला सुरुवात केली. 2 तास त्याने त्या ठिकाणी दारू किती वाईट आहे, कशा पद्धतीने बनवली जाते, काय परिणाम करते आपल्या शरीरावर, आपल्या संसारावर, आपल्या मुलाबालांवर, आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर काय परिणाम करते, 2 तास सांगितलं त्याने. किती? 2 तास. आणि 2 तास त्याने ते सांगितल्यानंतर दोन्ही ग्लास वर करून सगळ्या मंडळीला, सगळ्या पब्लिकला दाखवली बरं का. सगळ्या पब्लिकला दाखवली दोन्ही ग्लास. जो पाण्याचा ग्लास होता त्यातला मांसाचा तुकडा तसाच्या तसा राहिला होता, पण त्या 2 तासामध्ये जो मांसाचा तुकडा होता दारूच्या ग्लासातला तो विरघळत चालला होता, विरघळत. त्याला असे छिद्र छिद्र पडत चालले होते. आता ऐकणारे का सगळे सारखेच असतात का? त्याला वाटलं मी 2 तास या ठिकाणी मार्गदर्शन केलं, हे सगळी प्रक्रिया करून दाखवली. कोणाला काय वाटलं ते तरी विचारावं.
आणि म्हणून मग त्याने उपस्थित असलेल्या त्या काही पुरुषांना विचारलं, हे सगळं तुम्ही ऐकलं, हे मार्गदर्शन तुम्ही मस्त की ऐकलं, समोर 2 ग्लास तुमच्या ठेवली होती, एक पाण्याचा ग्लास, एक दारूचा ग्लास, पाण्याच्या ग्लासातला मांसाचा तुकडा जसा तसा राहिला, पण दारूच्या ग्लासातला मांसाचा तुकडा मात्र त्याला छिद्र पडले, त्याला विरघळला तो. काय वाटलं तुम्हाला हे सगळं पाहून? एक जण तडकन उठला आणि काय बोलतोय माहितीये का, दारू पिणाऱ्याला जंत कधीच होणार नाही याच्यावरून मला असं समजतंय. म्हणजे ऐकलं त्याने, पण त्याच्यामध्ये किती चांगलं किती वाईट हे नाही पाहिलं त्याने त्याचा फायदा बघितला. बरं का, त्याने त्याचा फायदा बघितला. ऐकणाऱ्यांचे प्रकार आहेत बरं का माऊली, ऐकणाऱ्यांचे प्रकार आहेत. आपण कसं ऐकतोय ना त्याच्यावर आपल्यामध्ये बदल होईल का नाही होईल याच्यावर अवलंबून आहे. आपण कशा पद्धतीने ऐकतोय, आपल्यामध्ये परिवर्तन होईल की नाही ते ऐकणाऱ्यावर अवलंबून आहे. आता सर ज्या वेळेला मास्तर शिकवतात शाळेमध्ये, त्यावेळेला 100 पोरं समोर बसलेली असतात. कोण कसं ऐकतंय ना त्याच्यावर त्यांची बुद्धी, त्यांचं ज्ञान काम करत असते. किती प्रकार आहेत श्रवणामध्ये? मुख्य 3 प्रकार पडतात. ऐकणाऱ्यांमध्ये मुख्य 3 प्रकार पडतात बरं का. ते कसे तर बघा, एक ठिळ्यातलेच काका, आपल्या ठिळ्या गावातले काका शहापूरच्या मार्केटला गेले, शहापूरच्या बाजारला गेले. कुठल्या दिवशी बाजार असतो बरं शहापूरचा? तुमचा आवाज माझ्यापर्यंत येणार नाही मला माहिती, पण शुक्रवारी बाजार असतो असं म्हणतात, बरोबर का? शुक्रवारच्या बाजारला गेले आणि बाजारात गेल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी बाजारामध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्याने एक मूर्तिकार बघितला. त्याने अनेक मूर्त्या आणल्या होत्या त्या बाजारामध्ये विकायला. एका रांगेमध्ये अशा अनेक मूर्त्या ठेवलेल्या. त्या मूर्त्या आकर्षित होत्या, चांगल्या प्रकारे होत्या, म्हणून त्याने विचारलं, दादा हिची पहिली मूर्ती दिसते तिची काय किंमत आहे? म्हणे 50 रुपये. दुसरी दिसते तिची 100 रुपये. तिसरी दिसते तिची 500 रुपये किंमत आहे तिची. म्हणे एकाच साच्यातून काढलेल्या मूर्ती आहेत. काय सांगितलं? एकाच साच्यातून काढलेल्या मूर्ती आहेत, एकाच प्रकारचा रंग दिलेल्या मूर्ती आहेत, एकाच प्रकारचा रंग दिलेल्या मूर्ती आहेत, एकाच प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे, एकाच प्रकारचं साहित्य वापरलेलं आहे. मग किमती वेगळ्या का? वजन एकच आहे, आकार एकच आहे, मटेरियल एकच आहे, साचा एकच आहे, रंगकाम कलर काम एकच आहे, घडवणी सारखीच आहे. मग कमी जास्त अशी किंमत का त्यांची? एक 50, एक 100, एक डायरेक्ट 500. त्यावेळेला त्या मूर्तिकाराने, त्या दुकानदाराने त्या काकांच्या हातामध्ये, आपल्या ठिळ्याच्या काकांच्या हातामध्ये एक वाकणारी तार दिली. ती तार कशी होती? स्प्रिंग टाईप होती. हे जे इलेक्ट्रिशियन आपल्या घरामध्ये जी कन्सिल्ड फिटिंग करतात ना, कन्सिल्ड फिटिंग, त्याच्यामध्ये ती वायर टाकायला जी तार वापरतात बघा, तशा प्रकारची तार होती. ती तार त्या माणसाच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, काका ही तार पहिल्या मूर्तीच्या कानात टाका. त्या काकांनी पहिल्या मूर्तीच्या कानात टाकल्यानंतर ती दुसऱ्या कानातून लगेच बाहेर पडली. बरं का? पहिल्या मूर्तीच्या कानात ज्या वेळेला ती तार टाकली ना त्यावेळेला दुसऱ्या कानातून लगेच तिच्या बाहेर पडली. म्हणून तिचे 50 रुपये. काय नाही, आपला मटेरियलचं भेटलं बस झालं. हे समजतंय? कळतंय ना? थोडस चेहऱ्यावरून दाखवा कळतंय म्हणून. असं काय? दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकल्यानंतर ते कानातून टाकली पण तोंडातून लगेच निघून गेली ती तार. म्हणून 100 रुपये. ठीक आहे, चला तेवढं तरी काम केलं. कमीत कमी कानातून ऐकून तोंडातून बोलण्याचं काम तरी केलं.
आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ज्या वेळेला ती तार टाकली ना, त्यावेळेला कानातून टाकलेली तार परेपर्यंत गेली, पोटापर्यंत गेली आणि परेतून पुन्हा ती मुखातून बाहेर आली, म्हणून 500 रुपये किंमत आहे. बरं का? जेव्हा आमच्या अविनाश दादांनी मला फोन केला, म्हणे महाराज काका वारलेत, काकांच्या निमित्तानं रात्रीच्या वेळी कार्यक्रम ठेवायचा आहे, त्यावेळेला मी सांगितलं, म्हटलो मौली आपण असं असं करूया, गाथेवर चिंतन आपण अभंगावर करूयात. त्यावेळेला दादांनी मला सांगितलं, कदाचित जर जास्त माणसं नसली तर, बरोबर ना दादा, जास्त माणसं नसली तर, मी म्हटलो घरातली 5 बसली तरी चालतील, कार्यक्रम होईल. बरोबर का? घरातली 5 जरी बसली तरी कार्यक्रम होईल. पण पहिल्या दिवसापासून इथे चांगल्या प्रकारे तुम्ही सगळेच अगदी मस्त की श्रम